आज मला ना खूप आठवण आली विक्रांत आणि मानसीची. खरं तर त्या दोघांच्या नसण्याने इतका लोड आलाय ना. मानसीच्या जागी मी खूप मुलींना ट्राय केलं, पण कोणीही धड मिळत नाही. चाललेलं असतं कशी बशी ऍडजस्टमेंट करते आणि कामं होत आहेत आपली. वंस, विक्रांत कधी जाणार क्लिनिकला? बघूया, म्हणजे त्याची प्रोग्रेस कशी होते ते बघूया ना. तसा ना तो बोलतो छान, पण मूड खूप स्विंग्स होतात ना ग त्याचे. कसा करू शकेल तो काम, सांग ना. म्हणजे नाही, म्हणजे तो होईल ना बरा? हो, तू बोलाव ना त्याला, मी बोलते त्याच्याशी. हा. काय ग निर्मले, मला हाक न मारता इथे गप्पा मारत बसलीस होय ग? अरे नाही नाही नानू मामा, असं काही नाहीये. मी तुझ्याशी बोलणारच होते. कसा आहेस? काय जिवंत. आणि काय ही भाषा का वापरतोयस तू? अरे फक्त कंबरच मोडली तुझी. मी त्याला म्हटलं आत्या आलीये, चल गप्पा माराय. फिरायला जात नाही का विक्रांत? विक्रांत, फिरायला नाही गेलास? जातो मी फिरायला कधी कधी, त्यात काय? अरे रोज जायचं फिरायला, खूप फ्रेश वाटतं मग आपल्याला. नानू मग मला घेऊन जा ना. ऐ निर्मले, अगं तो माझ्या बरोबर यायचाच नाही. हल्ली मला खूप वेळ लागतो ना चालायला. पूर्वीसारखं असं भरभर भरभर चालता येत नाही मला. हा, जेवायला मात्र आम्ही एकत्र बसू शकतो, आणि तेवढं काही माझं कमी झालेलं नाहीये. अगं अलका, विक्रांतच्या आवडीचं करतेस ना? हो करते ना. रोज स्वयंपाकात काही ना काहीतरी त्याच्या आवडीचं असतंच. काय मग अगदी भरपूर जेवतोस ना रोज? हो, मी सगळं व्यवस्थित करतो. सगळं ठीक आहे. आय एम फाईन, आय एम फाईन. अरे निघाला? हो, जरा पडतो. आमच्याशी संबंध ठेवायचे नाही तुला? हो, असं कसं बोलताय तुम्ही आजोबा? तुमच्याशी न बोलता राहीन का मी? तसं असतं तर दिल्लीत 4 वेळा नंबर बदलून सुद्धा तुमच्याशी संपर्क ठेवला असता का? म्हणजे मला काही कळलं नाही बाई. तू सारखे नंबर बदलायचीस ते कशाला? कारण मला इथल्या कोणालाही, म्हणजे दळवींना माझा पत्ता लागू नये म्हणून. 4 वेळा मी सिम कार्ड बदललं यासाठी की त्यांना मला कॉन्टॅक्ट करता येऊ नये. मला दळवींपासून लांब राहायचं होतं. काय बोलतेस काय तू मनू? म्हणजे अलकाताई, विजयराव यांच्याशी एकदाही बोलली नाहीस तू? आणि ते बिचारे सारखे चौकशी करायचे ग तुझी आमच्या जवळ? नाही, कुणाशीही नाही. तुम्ही दोघं सोडून मी कुणाशीही बोलले नाहीये गेल्या 3 वर्षात. जावई बापू आणि निर्मला आत्यांशी सुद्धा नाही? नाही, कुणाशीही नाही. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये काम करायची संधी दिली, पण ताईने जो दळवी कुटुंबाला त्रास दिलाय त्याच्यानंतर मला त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्याशी हसून खेळून वागणं
मला पटेना. हे तुझं काहीतरीच आहे हं मनू. त्यांनी तुझ्याबद्दल असा ग्रह करून घेतला नसता. त्यांना माणसं कळत नाहीत का? तर तुझ्यात आणि मोनात किती फरक आहे हे काय त्यांना कळत नाही? भाजी पण तरी मला नव्हता कॉन्टॅक्ट ठेवायचा. होतच काय बोलायला. अगं पण म्हणजे काय? सलील बरोबरचं मोडलेलं लग्न सोडलं तर असं काय संपलं होतं? मी पाहू शकतो, मी सांगू शकतो, ते एक सुंदर रसरशीत आणि एक गोड असं नातं आहे. तुमच्या दोघात प्रेम नसेल. ते दुर्दैव आहे की तुम्हाला माहित नाही ते प्रेमच आहे. हे विक्रांतलाही माहित नाही की हे प्रेम आहे आणि तुलाही माहित नाही. मी एकटा पडेन. तू नसशील इथे तर. मानसी, तू मला सोडून नको जाऊस. विक्रांत, तू मला खूप फरक पडतो मानसी. तुझं माझ्याशी बोलणं, तुझं हसणं, तुझं मला समजून घेणं, हे सगळं मला हवंय. मी नाही राहू शकत त्याशिवाय. निर्मला वंसे येऊन गेल्यात ना काल? हो. अगं बरं झालं आठवण केलीस. गीता, मैत्रीण व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं ग? म्हणजे बघ, आता आपण दोघी जणी जावा आहोत पण मैत्रिणी सुद्धा आहोत. पण म्हणजे मैत्रीण व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं? म्हणजे बघा, नात्यामध्ये ना एक प्रकारची काय म्हणतात त्याला, मर्यादा असते, बंधनं असतात. तसं मैत्रीत नसतं. म्हणजे मैत्रीत ना आपण एकमेकांशी एकदम असं मोकळेपणानं वागू बोलू शकतो. बरोबर. पण मग मी आता विक्रांतच्या बाबतीत कसं काय करू? काय? अगं मला त्याची मैत्रीण व्हायचंय. वहिनी, किती गोड बोलताय तुम्ही. तुम्हाला विक्रांतची मैत्रीण व्हायचंय? हो, म्हणजे काल वंस तसं सांगूनच गेलेत मला. आई होऊन त्याचं टेन्शन वाढवण्यापेक्षा मैत्रीण होऊन त्याचं टेन्शन घालवायला मदत कर असं सांगून गेले. मी सांगू? आपला विक्रांत आहे ना, त्याने ना असं स्वतःला कोंडून घेतलं. त्याला असं मोकळ्या हवेत घेऊन जायला हवं. तुम्ही त्याला वॉकला घेऊन जायचा ना रोज. अगं तो जातो की मधून मधून फिरायला. तसं नाही, तुम्ही घेऊन जा. म्हणजे कंपनी मिळाल्यामुळे ना त्याला असं उत्साह येईल आणि तो रोज घराबाहेर पडेल तुमच्या बरोबर. आणि त्याच्याशी गप्पा मारता मारता त्याला बोलतही करता येईल ना. हो ग. हो ना. तुम्ही ना सलवार कमीज घाला आणि स्पोर्ट्स शूज घालून जा त्याच्या बरोबर. अगं काहीतरी काय बोलतस? मी नाही घालणार हे असले काहीतरी कपडे. तुझं आपलं काहीतरीच. त्यात काय हरकत आहे? आणि जर का तुम्ही रोज वॉकला गेलात ना तर तुमची तब्येत सुद्धा सुधारेल. का ग, वर का बोलवलंस? आज ना मुलांचं काहीतरी चाललं होतं. हे मला संशय आला म्हणून मी अथर्वचा मोबाईल चेक केला. तर त्यानं मानसीला फोन केला होता. काय?